तुमचा अजून आवाज आला नाही। जिधर पे देखो उधर भगवा ही नजर आना चाहिए। आणि ह्या भगव्याचा मान ठेवणारे ज्यांच्यामध्ये कपड्यामध्ये तर त्यांचे भगवा दिसते रितेश राणेजींचा, पण त्यांच्या रक्तामध्ये भी भगवा आहे। म्हणून असे आदरणीय कट्टर हिंदुत्व से निर्वाह करणारे हमारे रितेश जी राणे जी साहब आणि आमचे भागवताचार्य वारंगीजी महाराज आणि पुऱ्या मुंबऱ्याला भगवा करणारे सभी आमच्या हिंदू बांधवांना जय श्रीराम आणि जय जिनेंद्र। छत्रपती शिवाजी महाराजांची आज पुण्यतिथी आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजां या महाराष्ट्र भूमीवर का बरं जन्म हे इच्छा आमच्या जिजाबाईची होती। का बरं होती? मुगलों के शासन में भगवे को मिटाया जाता था। मुगलों के शासन में भगवे को मिटाया जाता था। सत्य सनातन धर्म पर रक्त हिंदुआ बहाया जाता था। नम आंखों में काले बादल, चारों ओर अंधेरा था। तब जाकर इस धरती पे सूर्य दीप आया मिला। जीजा मां के कोख से एक शेर ने जन्म लिया और छत्रपति शिवाजी महाराज जिनको नाम दिया। छत्रपती महाराजांची या भूमीवर आवश्यकता आहे। गीतामध्ये मला यदा यदा ही धर्मस्य, जब जब भी या पृथ्वीवर राक्षस होणार त्या त्या वेळेने रितेश राणे जैसे नेता पण जन्म घेणार। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, मला काही लोक म्हणत होते महाराज रितेश राणेंची सभा आहे जाऊ नका, वापस तुम्ही येणार नाही। अरे बाबा, हा डुप्लिकेट वाघ नाही, ओरिजिनल वाघ आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हा पुण्यतिथी या मुंबऱ्यामध्ये जे लोक हिरवा बनाचे स्वप्न बघत आहे, त्यांच्या बापानं पण समितलं बघितलं होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना पण फाळून टाकलं। यही वो भगवा है, यही वो भगवा है। छत्रपति जी शिवाजी महाराज सीने से लगाकर चलते थे। यही है वो भगवा जिसके अंदर स्वराज के सपने पलते थे, और जब जब भी किसी लांडा ने भगवा के ऊपर हाथ डाला वहां पे उसको गाड़ दिया। छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं नाव घेतल्यावर अंगावर काटा आला पाहिजे। ते नाही करू शकले, तुम्ही करणार का? औरंगजेब पुष्कळ प्रयत्न केले की शिवाला मारायचा आहे, मारायचा आहे, मारायचा आहे, मन मारू शकला नाही। जे लोक स्वप्न बघित आहे ना, त्यांना आमचा इतिहास वाचालो, म्हणून हा इतिहास तुम्हाला सांगून राहिलो। तो औरंगजेब के पास खायस्ती खान आला, महाराज मुझे बताइए मैं मार के आऊंगा। औरंगजेब म्हणतात जा, पण जिंदा लौट के आना। जिसको भी भेजा वो वापस नहीं आया है। शाहिस्ती खान 4 महिने पुण्याच्या शेरवामध्ये राहिला। छत्रपती शिवाजी महाराजांचे प्लॅन कर याला कसं मारायचं, ज्या वक्ती ठोस स्वप्ने बघत होते, छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या घरात जाऊन त्याला
त्याचा एक तर सेनापती आणि त्याचा मुलगा पण कापून टाकला, कारण की ते पण या भगवाला मिटाळायची कोशिश करत होते. आणि शाहिस्त्या कारमध्ये पहार अत्याचार, मा बहिणीवर हात टाकणं, अत्याचार करणं, तो छत्रपती शिवाजी याला थांबवला पाहिजे. छत्रपती शिवाजी जाते आणि तो शाहिस्त्यान पैता पैता भागते भागते जाता है. छत्रपती शिवाजी महाराज उसको जान से नहीं मारता है, उसका हाथ ही काट देता है. म्हणजे त्याची बोट कापल्या जाते शाहिस्त्यानाची. भागता भागता औरंगजेब के पास जा पड़ा, मैं आ चुका हूं. तो औरंगजेब बोलते भाई आया क्या खुशखबरी. महाराज जो खाने का हाथ था उसके 4 अंगुलियां चली गई, यदि कुछ समय रह जाता मेरा धोने का भी हाथ टूट जाता. तो तिथून मला पाठवा मी जातो. तो शाहिस्ते खानला विचारलं, जे लोक हिरवं बनत आहे ना, फक्त रितेश राणेला बघून घ्या तुम्ही. तो अफजल खान म्हणते वो शिवा दिखता कैसा है, उसका फोटो बता. अफजल खान तो एकदम बड़ा तगड़ा, यदि उसके एक हाथ में 2 जनों को अकेले को मारने की ताकत थी उसमें, इतना ताकतवर था वो. दिखता कैसा है, उसने कहा एकदम ठीकना. कितना एकदम ठीकना दिखता इसका. ठीक है महाराज मैं जाऊंगा. आणि प्रतापगढ़ावर त्याला वहां पे बुलाते हैं कि शिवाजी हम तुमको मिलना चाहते हैं. शिवाजी तो छत्रपति शिवाजी महाराज थे, राजनीति और तंत्र नीति को जानने वाले थे. अफजल खान सोचने लगा याला इस बगल में दबाओ कि इस दबल में दबाओ, और जैसे इसको बगल में दबा लूंगा ऊपर से खंजर, वो सोचते रहा शिवाजी महाराज उनको गले से लगने लगे. वैसे छत्रपति शिवाजी में वो लाने का पूरा कथड़ा बाहर निकाल दिया. म्हणून जे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना सांगतो, छत्रपती शिवाजी नाही, ज्याच्या अंगात छत्रपती आहे त्याची हाईट छत्रपती शिवाजी महाराज सारखी होते. यांच्याशी तुम्ही खाजो लोक फायदे में रहोगे तो कायदे में रहोगे. राहणार का नाही राहणार. आम्हाला ह्या जे लोकांची शुद्धीकरण करायची आहे, काय करायची आहे, यांना आपला इतिहास नाही, आम्हाला फक्त 2 गोष्टी साहेबांशी विनंती करणार आहे. और मला असं वाटते या भारतातला आणि या महाराष्ट्रातला मात्र एकच भगवाधार या तो रितेश राणे ही पूर्वा करता दुसरा कोणामध्ये ताकद नाही. तुमच्या मनात त्याला काही जरूरत नाही आहे. पुष्कळ त्यांचे अनुयायी आहे. तो 2 गोष्टी कोणत्या. पहिले तर या मुंब्रा आहे ना, फक्त साहेब त्याच्या मागे फक्त तुम्ही देवी लावून द्या, बस हेच विनंती आहे गावकरांची. ज्या वेळेला त्या देवी बघेल त्या वेळेला त्यांना छत्रपती शिवाजी महाराज स्वप्नामध्ये पण दिसेल. म्हणून ह्या मुंब्रा जे गाव आहे याच्या मागे देवी लावण्याची आवश्यकता अति गरजेचं आहे. यदि देवी जागृत झाली तो कोणाची कोई भी असा कोई राहणार नाही की दोबारा जो विवादित भगवाला हिरवा बनाण्याची कोशिश करेन. आणि तिसरं प्लॅन आपले हे आहे साहेब, ज्या संभाजी महाराजांचं शौर्य बघून आजचे मुलं काय शिकतात. आलू के बेटा क्या कर रहे थे, आलू के टोकरी में सो गए थे, बस यही बच्चे पढ़ते. साहेब जिस समय संभाजी महाराजांचा स्मारक इथे बनेल तो लहान मुलगा सुद्धा तिथं पाय टेकेन. संभाजी महाराजांचं रक्त या भूमीवर एवढा योगदान आहे. काही लोक असेल, मी एक रितेश राणेंचे बहुत सारे भाषण ऐकले, काही लोकांना टोपी घातली असन म्हण ह्या वाघाला कभी मी फक्त छत्रपती शिवाजींची
टोपी बघितली आणि गोल्ड कधी बघितली नाही. तो साहेब ज्या वक्ती तुम्ही वापस पुन्हा इथे येणार त्या वक्ती इथं संभाजी महाराजांचं स्मारक इथं उभं राहिलं पाहिजे का नाही मी तर बोलणार, पण तुमचे शिलपाटाच्या पुढे गाव काही बोलायला पाहिजे. यदि जर संभाजी महाराज लागलं तर त्यांना त्याचा बाप याद आला पाहिजे. संभाजी महाराज कोण होते, काय जरूरत होती संभाजी महाराज. संभाजी महाराज माने औरंगजेब बोलते संभाजी तेरे को हर एक चीज दे दूंगा तू झुक जा. मैंने झुकूंगा नहीं बोला. डोळे काढले तरी झुकणार नाही, हात पाळले तरी पसरणार नाही, पाय कापले तरी भीक मागणार नाही. की छत्रपती शिवाजी महाराजाचा ह्यामध्ये फिरत्या लांड्यांना सांगतो आता जर तुम्ही या पुरा दुसरी गोष्ट एक थे तो मल्लिस बकरी आणि तो इम्तियाज जलील पण इथं आला. अभी तो मुमरा को हरा कर देंगे माशाअल्लाह, ऊपर वाले ने चाहा तो महाराष्ट्र को हरा करेंगे. मैं इम्तियाज जलील को कर ले रितेश राणे जैसे तेरे अब्बा ने तेरा बाप आया है मुमरा में. याना पलपणारे कोणता तो बकरुद्दीन काय नाव आहे त्याचं काय हा झोऱ्यानं म्हणा कोणाचं सगळ्यात पहिले त्याला ठेसून काढा, हे बराबर आपल्या लाईनीवर येणार. मालवणीमध्ये गेले जागतिक महाराज रामनवमी झाले, कोणता नेता नाही आला, हा रितेश राणे साहेब आले. म्हणून हृदयाने याचा तुम्ही अभिनंदन करा. साहेब तुम्ही मंत्री नाही, आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे. जशी भूमिका बाळासाहेबांनी वाले तशी भूमी निघाणारा साहेबाच हेच प्रार्थना करतो. आणि ज्या वेळ आमच्या मारवाड्यावर काही दुर्भेयाने लोकांनी भाषाच्या नावावर माराची गोष्ट केली त्यात कोणताही व्यक्तीने आला हे राणे साहेब पुरा राजस्थान समाज तुमचं अभिनंदन करतो. त्या व्यक्ती स्वतः म्हणाले की यदि तुम्हाला भाषावाद करायचा असेल तर मुंब्रामध्ये जा. मी किती वर्षे साहेबांची भेटा केलो आणि माझं सौभाग्य की ज्या भूमीवर संभाजी महाराजचे चरण पडले, ज्या भूमीवर ज्या चिलपटामध्ये मुंबा देवी आहे त्याचं नाव मुंबा देवी स्टेशन बनलं पाहिजे. काही समय पाबंदी आहेत, तुम्ही आपल्या शब्दाला विराम देतो. फिर से वापस बोलेगे एक दमाने तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज करा. जे लोक हिरवा बनायचे स्वप्न दिसते त्यांच्या रात्री पण त्याला भगवा दिसला पाहिजे. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. आवाज आतापर्यंत आले नाही, त्या लांड्यांच्या कानात गेली पाहिजे अशी गडगडाट पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज भूमीवर नाही मगर कट्टर हिंदुवादी नेता भूमीवर आहे. एका हाताने बोला बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोलो संभाजी महाराज की जय. मुंबा देवी शक्ती दे लो जीवा